गावडे साहेब सुद्धा आपल्याशी संवाद साधण्याकरता आले. बंधू आणि भगिनींनो, राजेंद्रजी गावडे त्याचबरोबर उमेदवार कांचनताई सांडबोर यांना का निवडून द्यायचंय याचं 3 कारण फक्त मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि माझी गावडे साहेब हे या ठिकाणी एक या शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहे या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये. आणि जिल्हा परिषदेची कामं करण्याकरता जे जे काही करावं लागतं ते सर्व या ठिकाणी अभ्यास वृत्तीचा बाणा त्यांच्याकडे आहे. दुसरं कारण आहे त्या ठिकाणी निवडून का द्यायचं, तर दुसरं कारण आहे ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे. म्हणजे राज्यातील सत्तेतील त्या ठिकाणी सत्ता ते उमेदवार आहेत. त्यामुळे आपली जी कामं आहेत ती सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि तिसरं जे कारण आहे ते आदरणीय पोपटराव गावडे साहेबांचा वारसा त्यांना आहे. पोपटराव गावडे साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर गेली 50-60 वर्ष या भागामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, विकास कामं केली आणि त्या विकास कामामध्ये मोलाचा असा त्यांचा वाटा आहे ते आदरणीय पोपटराव गावडे यांच्या घराण्याचा वारसा त्यांना आहे. आणि चौथं कारण आहे ते म्हणजे सविंगणे गावातील जनता या ठिकाणी पोपटरावजी गावडे साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी राजेंद्र गावडे तसंच त्या ठिकाणी सांगोताई यांच्या पाठीमागे त्यांच्या आपल्या सर्व मतदारांच्या भावना आहेत. आणि आपल्या अशा भावना आहेत की यांना निवडून द्यायचं आणि जिल्हा परिषदेला राजेंद्रजी गावडे साहेबांना कमळाच्या चित्रावर येत्या 7 तारखेला मुख्य अध्यक्ष पोपटभाऊ शिंदे गावडे गावांना जास्त न ओळखतात. आज गावामध्ये जे ओळखलं जातंय ते सर्व साहेबांना ओळखलं जातंय. आता जर पूर्वीचा परिस्थिती पाहिला तर तुमच्या आमच्या जी काही शाळेची कामं होती तर ऐकण्याची काही सवयीची कामं होती ती सर्व तुमच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत. आधी आमच्या पुराची कामं असतील अनेक काही समस्या असतील त्या सर्व तुमच्या माध्यमातून सोडवल्या गेलेल्या आहे. मी आधी काय न बोलता राजेंद्र दादा आज तुमच्या ऐवजी साहेब उभे आहेत असं आम्ही समजतो. आणि साहेबांकडे पाहून आता या ठिकाणी मतदान होणार आहे. साहेबांकडे पाहून मतदान आमचं सगळं त्यामध्ये करणार आहे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आश्रम समितीचे सदस्य अनेक दिवसापासून आपलं राजकारण या विभागामध्ये करत असताना मग काही विकास कामं असतील, व्यक्तीच्या दुसरं काही संबंध असतील, आपापल्या परीनं त्यांच्या जे वाट्याला आलं जे योग्य दिसलं त्यांनी ते आतापर्यंत सातत्याने करत राहिले. मग कोणाच्या दुःखाचा क्षण असेल, कुणाचा आनंदाचा असेल, साहेबांना फक्त माहिती होणं. मग कुणी जरी सांगितलं तर त्यांनी कधी पक्षभेद किंबहुना आपलं एकीने पण ठेवलं नाहीये. समाजाची सेवा करत असताना त्यांनी आपलं आयुष्य याच्यामध्ये झोकून घेतलं. माझ्या आजच्या काळामध्ये अतिशय बदल झालेले आहेत. अनेक पक्ष झाले, अनेक नेते झाले. त्याच्यामुळं पूर्वी ही एक बाजू आणि 2 बाजू, 2 पक्ष असायच्या, 2 बाजू असायच्या गावाच्या. त्याच्यामध्ये आपल्याला त्यावेळेला तुम्हाला बोलून गेलो म्हणूनसाठी तुमच्या ह्या उमेदवारांचं भावी त्यांना जीवनाच्या चांगल्या प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून येवो अशी नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये भाजप पक्षाकडे ज्यांचे गावातील उमेदवार, बाहेरील उमेदवार सगळे येणार, सर्व आपापल्यासाठी विकास कामांवरती मतं मागणार. सांगायचंय की मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी किती पण बोललं, कोणी किती पण प्रचाराच्या गाड्या फिरवल्या तर शेवटी माणूस जे स्वतःच्या मनाला वाटतो, जे स्वतःच्या मनाने ठरवतो त्याच ठिकाणी मतदान करतो.
राम संपल्यानंतर सुनीताताई जिल्हा परिषद झाल्या सदस्य. तिच्यानंतर कोरोना काळानंतर ह्या निवडणुका पुढे ढकलल्या. कोरोना काळामध्ये जिल्हा परिषदचा कालावधी संपल्यानंतर कोविड काळामध्ये राजेंद्र दादांनी प्रत्येक गावोगावी जाऊन मग ते धान्याचे किट वाटप असेल, कोरोनाचं औषध वाटप असेल, त्या कोरोनाच्या काळात सुद्धा भरपूर सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. तिच्यानंतर गावडे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य पक्षासाठी घालवलं. वरिष्ठ मंडळांनी सांगितलं जिल्हा परिषदच्या निवडणुका आता होणार आहे, तुम्ही कामाला लागा. आदरणीय गावडे साहेब असतील, राजेंद्रदादा गावडे असतील, ते 6 महिन्यापासून आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आपला प्रचार करत होते. सर्व तयारी झाली होती आणि उद्या फॉर्म भरायचा आहे तर आज सांगितलं आज तुम्हाला तिकीट भेटणार नाही म्हणून. गावडे साहेबांनी वरिष्ठांना विचारलं, मी माझं आयुष्य तुमच्या सेवेत घालवलं, एकनिष्ठपणामध्ये घालवलं आणि आज तुम्ही माझं तिकीट कापताय. ठीक आहे, तुम्हाला मला तिकीट जरी द्यायचं नव्हतं तर मला 6 महिन्यापूर्वीच सांगायचं का तुम्हाला तिकीट भेटणार नाही, तुम्ही काम करू नका. मी 6 महिन्यापासून ह्या बेड भागात काम करतोय, उद्या फॉर्म भरायचा, तुम्ही आज मला बोलताय की तुम्हाला तिकीट भेटणार नाही. एवढा मोठा अन्याय गावडे साहेबांवरती केला. त्यानंतर एवढी आता समोर इकडे आड आणि इकडे विहीर होती, करायचं काय? ज्या उमेदवाराला तिकीट दिलं त्या उमेदवारांनी विधानसभेला वळसे पाटील साहेबांच्या विरोधात काम केलं, त्या उमेदवाराला घड्याळाचं तिकीट दिलं. एवढं होऊन एवढा प्रसंग असताना मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय, इथं भाटूक तळमधली पण संपूर्ण मंडळी आहे. आता पक्षात प्रवेश करायचा आहे, पण कोणता करायचा आहे? अनेक पर्याय आले, पण ह्या सगळ्या गर्दीतून राजूदादा बाजूला गेले. त्यांनी आदरणीय बाबासाहेब यांना फोन लावला, आज माझं पक्षाचं तिकीट कापलंय, मी उद्या निवडणुकीला उभा राहील किंवा नाही राहील, पण मी तुम्हाला एक शब्द देतो की माझं काही हो, पण ज्या मी तुमच्या पुलाचं उद्घाटन केलंय तो पूल मी करणार. त्या ठिकाणी काही लोक असे सांगतात त्या पुलाला प्रशासकीय मान्यता आली, त्याची वर्कआउट निघाली. आणि काही लोक सांगतात का त्याचं 10 वेळा उद्घाटन झालंय, नाही इथून पाठीमागे उद्घाटन झालं असेल, ते करणारे वेगळ्या हे असतील. त्या माणसाचं रात्री 10:30ला तिकीट कापलंय, तो 10:30ला बाजूला जाऊन सांगतोय उद्या तुमचं येतील की माझं काही हो, मी तुमचा पूल करणार म्हणजे करणार. एवढी जी काम करण्याची तळमळ आहे ती कोणत्या उमेदवारामध्ये कुणी पण सांगावं. उद्या कोण तुम्हाला एवढं त्याच्या समोर मोठं संकट अजून तुला म्हणतो का माझं काही हो, मी तुमचं काम करणार, तर माझी त्या भाषिक तळाच्या ग्रामस्थांना विनंती आहे, तुम्ही सुद्धा थोडाफार विचार करावा. तुम्हाला सांगतील का इथून पाठीमागं खूप उद्घाटनं झाली, उद्घाटनं होणं वेगळं, प्रशासकीय मान्यता येणं वेगळं आणि वर्कऑर्डर निघणं वेगळं. हा तो इथं काही जण काय म्हणतात का आपला मराठी उमेदवार आहे आणि मराठी माणसाला संधी आलेली आहे, जातीवर राजकारण करतात. मी बैरवनाथांसमोर उभा एक जबाबदारीने बोलतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणूस यांची आठवण फक्त लोकांना निवडणूक आली की येते. एकदा मतदान झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत नाही आणि मराठी माणसाची आठवण येत नाही, सगळे बेळात जाऊन बसतात. तुम्हाला मतं मागायचं ना, तुम्ही सांगा ना तुम्ही लोकांसाठी काय केलंय. तर आदरणीय राजू गावडे उन्हाळ्यामध्ये पाटाला पाणी आल्यानंतर 10 दिवसाला 5 दिवसाला डिक्लेअर होत्या. डिक्लेअर केल्यानंतर त्या फॉल्टीनी परत जाऊन दुसऱ्याची भीती येते, हे आपोआप नाही होत. हिच्या पाठीमागे कुणीतरी माणूस काम करत असतो टाकले, पण ह्याला काय डिप्या कसं काय येतात? हिच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल ना. आज करायची नाही, जातीचं राजकारण करायचं. उमेदवाराची पाहुणे आणि जे उमेदवार आहे ना, मला त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, इथून पाठीमागचं काळ जाऊ द्या, पण ज्या 5 वर्षामध्ये तुम्ही म्हणताना आम्ही तुमचे पाहुणे, तुम्ही कधी त्या पाहुण्यांच्या घरी गेले का? तुमचं काय अडचण आहे, तुम्हाला तुमचं कसं काय चाललंय, तुम्ही त्या पाहुण्याच्या दारात जाऊन चहा पिले का? तर तुमची मुलं काय करतात विचारलं का? आज मी उभा राहिलोय, मला मत पाहिजे म्हणून मी तुमचा पाहुणा आहे. ही अशी परिस्थिती सध्या चालली. ते सगळी आता हे प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे येतात, सांगतात आम्ही तुमचे पाहुणे. पाहुणे पाठीमागे कुठे गेले होते?
आयुष्यामध्ये मांगरवाडीला जाण्यासाठी असेल किंवा कोणत्याही घ्या, मी काय प्रत्येक गोष्टीची त्याची नावं घेत नाही, कोणत्याही ठिकाणी एवढे जे रस्त्यांची कामं केले ते आदरणीय पोपटराव गावडे साहेब आणि राजूशेठ गावडे यांनी केले. तिच्यानंतर लाईटीचं काम असू द्या, तिच्यानंतर कुणाची अडचण असू द्या, कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं काम फक्त हे करतंय. आणि तिच्यानंतर गावात काय लोक असे पण सांगतात तर कवर एका घरात द्यायचं. अरे त्याला राजूशेठ प्रत्येक गावामध्ये फिरत होते. 1 नंबर वार्ड झाला, 3 नंबर झाला, 4 नंबर. मी म्हणला तर 1 नंबर नंतर आपण 2 नंबर वार्डात जाऊ. तर राजूशेठ नाही म्हणलं, मी सॉरी 3 नंबर बाबाशेठ त्यांच्या वार्डात म्हणलं आपण तिकडे जाऊ प्रचाराला. नाही म्हणजे मी तिकडे लगेच जाणार नाही. म्हणजे काय म्हणजे जोपर्यंत माझ्या हातामध्ये त्या पुलाचं लेटरच नेटवर मी त्या माणसाकडे जाणार नाही. मी त्यांना शब्द दिलाय का तुमचं काम करणार नाही, एवढी तळमळ. आणि तुम्ही जातीचं राजकारण करता. तुमच्या एखादा जो ग्रामपंचायत सदस्य निवडून आला त्याने कधी तिथे त्या फुलाचा विषय घेऊन गेला का तिथे ऑफिसला पुण्याला फक्त राजकारण करायचं. त्या ठिकाणी तिथं नारळ फोडायला आलेला कधी 2 बोलून गेले, आता मला वाऱ्या सोडलाय. त्या लाईटीची डीपी लागली की आपल्या शेतीत वेळेत आली पाहिजे, आपल्या पाटाला वेळेत पाणी आलं पाहिजे, आपल्याला घरी राहायला रस्ता चांगला पाहिजे. त्या अडचणी आपल्या आहेत आणि त्या अडचणी तुला आपल्या सोडवी. उद्या आता ते कोरोनामध्ये कितीतरी लोकांना दादा एमबीसीवर औषध पुरवलं. कोणता नेता फिरत होता किंवा आता जे मतदार कुठे गेले होते एका आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी बीजेपी गव्हर्नमेंटनी पीएम किसान योजना चालू केली. 2000 रुपये भेटतात ना, तुम्ही देतात का? अरे बाबा ते त्यांच्या खिशातून देत नाही. गव्हर्नमेंटला जो टॅक्स जमा होतो तिच्यातनं काहीतरी शेतकऱ्यांसाठी ते निधी आणतात, पण त्यांची द्यायची दानत आहे ना. तुमची दानत आहे का? तुम्ही फक्त गावात यायचं, लोकांचा भरण लोकांमध्ये भरण फायदा करायचा. आणि कोणाला सांगतो हे जे तुमच्या मतं मागतात ना या तुम्हाला तुम्ही फक्त संवेदन गावात एक आठवडाभर रोज येऊन दाखवा की तुम्हाला तेच काय सुख नाही निवडणूक झाल्यावर. मी सांगतो, मी साक्षीदार याचा. फक्त तुम्हाला आधी अडचणीला 2 उभा राहील त्याला तुम्ही मतदान करा. रस्त्यावर मतदान करा, लाईटवर मतदान करा, विकास कामाला मतदान करा. त्याच्यानंतर रेशन मोफत आहे हे तुम्हाला सरकारने दिलं का? आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळं मला काही कुणाचा वैयक्तिक रोष नाही. त्या संविधानिक गावाने आमच्या कुटुंबाला भरकरून दिलं. माझ्या वडिलांना सरपंच केलं, उपसरपंच केलं, माझ्या सुलतांना चेअरमन केलं आणि मी या गावाचं राजकारण भाग सुद्धा घेत नाही. पण ज्या गावडे कुटुंबाने आमच्यासाठी केलंय वैयक्तिक आमच्या कुटुंबावरती आदरणीय गावडे कुटुंबांचे खूप उपकार आहे. बाकीचं लोक तुला सहकार्यक्रम असेल पण एक त्याची कुठेतरी निष्ठा मनामध्ये ठेवून मी आदरणीय राजूशेठ गावडे यांचं काम करतोय. तिच्यामध्ये मला वैयक्तिक काहीच स्वार्थ नाहीये. तिची निवडणूक लागली, ओबीसी जागा निघाली, तुम्ही तर लागला म्हणून पहिल्यांदा आपणच असतोय ना. त्या टायमाला तुम्ही ओबीसीला संधी देता का? तिथे मीच पाहिजे. हे असं लोकांना तुम्ही भ्रमात ठेवू नका. जे तुम्हाला सांगायचंय तुम्ही लोकांपुढे या, विकासाची कामं मांडा. आम्ही एवढं केलं, एवढं करू आणि मग मत मागा. विनाकारण या संविधानिक गावामध्ये चुकीचं राजकारण करू नका. ही माझ्या नाथसाहेबांच्या वतीनं जे कोणी करत असेल त्यांना विनंती आहे. हा समाज सुज्ञ झालेला आहे आणि जो विकास कामं करील लोक त्याला मत देतात. तुम्ही बघा संपूर्ण शहरी भागात बीजेपीचे उमेदवार निवडून आले. याचं कारण असं आहे ज्या ठिकाणी लोक सुरक्षित आहेत की मतदान करायची म्हटलं तर बीजेपीला मतदान करतात. त्यांना माहिती आपला करता काय आहे. आपल्याला उन्हाळ्यात पाणी आलं पाहिजे, आपल्याला रस्ते भेटले पाहिजे ही त्यांना माहिती आहे. आणि ग्रामीण भागात एवढ्या योजना पोहोचवल्यानंतर योगायोगाने आदरणीय राजूदादा गावडे यांच्या वतीने आपल्याला कमाल मतदान करायची संधी आलेली आहे. तर माझे सहकारी मित्र, आमचे पाहुणे मंडळी किंवा संविधानिक गावातील ग्रामस्थ मी सगळ्यांना विनंती करीन की आपण सर्वांनी विचार करून आदरणीय राजूदादा गावडे यांना कमळाचं बटन दाबून आणि तिथे कायदा गाडी शिरूर तालुका अध्यक्ष या ठिकाणी मी राजकारणामध्ये अनेक निवडणुकांमध्ये राजूदादा गावडे साहेब असतील यांच्या कुटुंबियांना एक पक्ष म्हणून आजपर्यंत आपण मतदान केलं. त्यांच्या माध्यमातून संविधान आणि पंचवर्षीमध्ये झालेला विकास आपण पाहिला. मात्र मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून एक ग्वाही देऊ इच्छितो की आता राजेंद्र दादा असतील, गावडे साहेब असतील हे बीजेपीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांना यावेळी आपल्याला समज दिलं
हा केवळ निवडणुका आल्या तर गावातील ठराविक पुढारी गोळा करून किंवा निवडणुकीकडे म्हणजे आपल्याकडे ज्या काही पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती वापरून निवडणुकीपुरते मतं मागण्यापुरता हा पक्ष नाही, तर सर्वसामान्य लोकांसाठी 24 सेवन काम करणारा हा पक्ष आहे. आणि याचं एक मी छोटंसं उदाहरण आपल्याला देतो की आपल्याकडे जर आज आपण वैयक्तिक लाभाच्या योजना पाहिल्या तर आज आपण जाऊ पहा आपल्या कॅनरा बँकेमध्ये जेवढी गर्दी नसते तेवढी कधीतरी आता किरण काकाच्या ऑफिसला जाऊन पहा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना येतात त्या थेट आपल्या खात्यामध्ये जमा होण्याचं काम भारतीय जनता पक्ष या ठिकाणी करतो. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी कार्ड सांगितलं, कारण त्याचं कारणच असं आहे मुळात की भारतीय जनता पक्षाचं टार्गेटच असं आहे की या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन राबवण्याचं हे काम आहे. आणि हे काम करण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचे लोकप्रतिनिधी असणं अत्यंत आवश्यक आहे. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, विषय पण भरपूर आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. मी फक्त आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही म्हणाल भारतीय जनता पक्ष आज 8 दिवसामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरतोय आणि तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पक्षाला मतदान करा, भारतीय जनता पक्ष विकास करेल. मी तुम्हाला आमराईमध्ये एक पूल आहे त्या पुलाचं काम गेली 25 वर्ष झालं आपल्या या मतदारसंघामध्ये मंत्रीपद आहे. आपण एका पक्षाच्या माध्यमातून विकास कामं करतात, परंतु ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी आपल्या या विधानसभेचे आमदार विरोधी पक्षात होते, बापूसाहेब देखील विरोधी पक्षात होते. मात्र अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणच्या नळ्या वाहून गेल्या आणि आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, बापूसाहेब असतील, राजूदादा असतील, त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट केली आणि फक्त मोबाईलवर परिस्थितीचे फोटो काढले. साहेबांनी वळसे पाटील साहेबांनी ते पत्र पालकमंत्र्यांपर्यंत फॉरवर्ड केलं. या ठिकाणी आपल्या गावचा सरपंच नाही सौभाग्यताई पडवळ दूर झाला आणि तो पूल अवघ्या 8 दिवसात मंजुरी आली, 6 महिन्यात काम चालू झालं, 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी उद्घाटन झालं. नुसतं उद्घाटन झालं नाही तर त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी डांबरी रोड झालाय. गुडगुडीत रस्त्याचं काम देखील प्रस्तावित आहे, कारण त्यावेळी पालकमंत्री होते चंद्रकांतदादा पाटील. या राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे आमच्या एका फोनवर त्यांचा प्रोटोकॉल तोडून प्रवीणने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची शाखा ओपन करण्यासाठी 5 वर्षापूर्वी या ठिकाणी आले होते. आणि यापूर्वी यासारख्या अनेक गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत. त्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर मतदान देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी पोहोचलेला असेल हे मी तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष हा पुढाऱ्यांचा किंवा नेत्यांचा पक्ष नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे जे कोणी नवीन कोणी तरुण कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करण्यासाठी सहभागी होणार असतील त्यांचं मी देखील या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे उमेदवार कांचनताई सांगपूर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि प्रत्येक माणसासाठी असेल, प्रत्येक वाडी वस्तीवर असण्यासाठी असेल, वयाच्या 85व्या वर्षी पायाला भिंगरी लावून त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केलंय. आणि त्यांना जर या वयामध्ये ही परिस्थिती येत असेल तर तुमच्या आमच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे. आणि येत्या 7 तारखेला आपण कोणाचे न ऐकता कसले आमिषाला बळी न पडता कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड पक्षाला मतदान का करायचंय? आपल्या भागाचा विकास करण्यासाठी. ज्यांच्या नावातच विकास पुरुष म्हणून गावडे साहेबांना ओळखलं जातं, ज्यांचा राजकीय वारसा चालवणारे आदरणीय राजूदादा गावडे, त्यांना आपल्याला जिल्हा परिषदेत पाठवायचे. राजूदादांना मतदान का करायचंय? आपल्या भागातील विकास असेल, लाईट असेल, रस्ते असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील, डेपीच्या समस्या असतील, अशा अनेक समस्यांवरती खऱ्या अर्थानं राजूदादांनी इथून मागे आले. आणि सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलंय का जो भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य निवडून येईल त्याला 5 वर्षाच्या काळामध्ये 100 कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल. आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास 18-20 गाव आहे. प्रत्येक गावाला 5 वर्षात 5-6 कोटी रुपये निधी भेटणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, राजू शेट्टी याच्या यादी 20 कोटी रुपयाची या गावात कामं केलेली आहेत. उद्याच्या काळात देखील राजू शेट्टी यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात जवळपास 20-25 कोटी रुपये, 25-30 कोटी रुपयाची निश्चितपणानं कामं करतील.
आणि समर्थन पडू शकतं. ज्याच्या पाठीमागे जिल्हा परिषद सांभाळलेला आदरणीय सोनभाऊ सरांचा अनुभव आहे, आदरणीय सुनीताताईंचा अनुभव आहे, 10 वर्ष आदरणीय गावडे साहेबांची आमदारकी सांभाळलेला अनुभव आहे. समोरच्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये. समोरचे 3 उमेदवार आपल्याकडे मतं मागायला येतील. निश्चितपणानं त्या उमेदवारांना 3 उमेदवारांना गावडे साहेबांनी मोठं केलेलं आहे. त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही, पण त्यांच्याकडे कामाची दूरदृष्टी काय आहे, कामाचं व्हिजन काय आहे, पक्ष त्यांचा कोणता सत्य या ठिकाणी प्रत्येक जण म्हणतोय. हे जे देखील निवडून आले तर मतं मागण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजूदादाला मतदान करतो. देशात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि आपल्याला सुद्धा बेड भागात राजूदादाच्या रूपानं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य उद्याचा पुणे जिल्हा परिषदेत पाठवायचा आहे. उद्याची पुणे जिल्हा परिषदेची सत्ता देखील भारतीय जनता पार्टीची येणार आहे आणि या तालुक्याला एक चांगलं पद भेटणारे अध्यक्ष असो, उपाध्यक्ष असो किंवा सभापती कोणत्या ना कोणत्या रूपानं पद येणार आहे आणि ते पद येत असताना निश्चितपणाने या तालुक्याचं जर पद मिळालं तर या तालुक्यात एक माजी आमदार म्हणून आदरणीय गावडे साहेब आहे, ते प्राधान्याने ती प्रायोरिटी या ठिकाणी गावडे कुटुंबाला असेल. आणि उद्याची जी सत्ता येत असताना खऱ्या अर्थानं गावडे कुटुंब आपल्या भागाचा विकास करेल. खरं तर भारतीय जनता पार्टी पक्षाचं एकच मिनिटात सांगतो, पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्याला कसा न्याय देतो आणि किती ताकद देतो. सगळीकडे गावात या ठिकाणी बाळासाहेब लंगे असतील, पहिल्यांदा पूर्वीचे काम करणारे किंवा आदरणीय कोठडीताई असतील आणि अविनाश लंगे वकील असतील किंवा भांडव भोर असतील, ही 4-5 मंडळी पूर्वी 60 वर्ष आदरणीय गावडे साहेबांनी 1962 सालापासून राजकारणाला सुरुवात केली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर निष्ठेनं काम केलं. नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला, त्यावेळेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या वर्षापूर्वी दादांनी ज्यावेळेस पक्ष स्थापन केला अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. अनेक रथी महारथी दादांच्या विरोधामध्ये टाकले. त्यावेळेस आदरणीय गावडे साहेबांनी छातीची ढाल करून समाजामध्ये उभे राहिले, समाज संघटित ठेवण्याचं काम केलं आणि आमरावजी वळसे पाटलांच्या संघर्षमय निवडणुकीमध्ये त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केली. 60 वर्ष शिरूर तालुक्याच्या राजकारणात राजकारण करीत असताना या संवेदने गावामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये या प्राणामध्ये राजकारणाला सुरुवात केली. त्याला जवळजवळ 50-55 वर्ष झालेली आहे. माझ्या बरोबरच्या असणारी त्या काळी मी आपल्या गावातले काही मंडळी त्यावेळेला डिंबे धरणाचं भूमिपूजनाच्या वेळेला शिष्टमंडळ नेलं आणि डिंबा उजवा कॅनल त्याच्या प्लॅन मध्ये नव्हता, तो कॅनल मंजूर करण्यासाठी संघर्ष केला. या भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल, या भागात चांगला रस्ते झाली. मला काही समजेना उमेदवारी का कट झाली, त्याचे समीकरण कळाले. शेवटी ही बातमी अशी वाऱ्यासारखी समाजामध्ये गेली आणि दुसऱ्या दिवशी हजारो कार्यकर्ते आमच्या घरी जमा झाले. कार्यकर्त्यांनी मोर्चा आणला आणि सांगितलं, जर तुमची उमेदवारी एवढ्या निष्ठा तुम्ही पक्षात ठेवून एवढे समाजासाठी ताकद देऊन जर होत असेल तर तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे आणि सहभागी झालं पाहिजे. 2-4 हजार लोकांच्या मीटिंग मध्ये मी लोकांपुढे प्रश्न ठेवला, तुम्ही म्हणत असं करतो पण आता मला पर्याय काय. विचार विनिमय करून शेवटी पर्याय एकच राहिला, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. लोकांनी सांगितलं की आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे. विकासाचे जर काम करायचं असेल तर तुम्हाला भारतीय पक्षामध्ये गेले पाहिजे. आमचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्या पक्षात गेलं पाहिजे आणि म्हणून हा मार्ग मी सोडलेला आहे, कपाळ हातात घेतलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुदैवाने फार माझे जवळचे मित्र आहेत, कारण ते आणि मी 10 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून शेजारी खुर्ची
असता बसून काम केलेलं होतं. त्यांच्याही पीएचा फोन आला, वरूनही फोन आले की तुम्ही भारतीय जनता पक्षात या, तुमच्या कामासाठी कदर केली जाईल, तुमच्या प्रश्नाला न्याय दिला जाईल आणि तुमच्या भागाला न्याय दिला जाईल. मी ठरवलं जनतेचे प्रश्न जर तिथून सुटणार असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या पद्धतीने घडला. आज प्रचाराला सुरू झालेला. मित्रांनो, एवढीच मी विनंती करणार आहे, माझ्या राजकीय जीवनातली ही शेवटची निवडणूक. मी केलं काम ते प्रामाणिक लोकांचं काम केलं. मध्यरात्री आलेल्या माणसाला सुद्धा मदत केलेली आहे. मी आमदार असताना केले, आमदार नसताना केलेला आहे. आज सुद्धा मी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतो, प्रत्येक माणसाला मदत करतो. कोणाचा डीपी जो, कोणाच्या लाईटचा प्रश्न असो, कोणाच्या आरोग्याचा प्रश्न असो, कोणा रस्त्याचा प्रश्न असो, कोणाच्या विकासाचा प्रश्न असो, हे मी याही वयात तितक्याच तर्फेने करण्याचा प्रयत्न केलेला आणि करीत आहे. अशा अवस्थेमध्ये आमचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांना उमेदवारी भाजपचे घेऊन आज तुमच्या पुढे आलेलो आहोत. कांचनताई राजेंद्र सांडगोर या पंचायत समितीच्या उमेदवार, ते आपल्या भागाची सुबत्ता राहिली पाहिजे, आपल्या भागाचे प्रश्न सोडवले पाहिजे, जे दिवसाला मिळाले पाहिजे यासाठी बांधलो. आता त्यांनी थोड्याफार असते त्याही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माध्यमातून आम्ही प्रवेश केला आणि आज उमेदवार आहे. निवडून द्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा खास फंड आणो आणि या विभागातले प्रश्न जिथे न सोडवायची ग्वाही देते. आज समोरचे उमेदवार आहे, एकाही उमेदवाराचा ध्येय धोरण निश्चित नाही, एकाही उमेदवाराची प्रशासनामध्ये ताकद नाही, सोडवण्याची हिंमत नाही. निवडणुकीला फक्त जिल्हा परिषद सदस्य व्हायचं एवढं डोक्यात आहे, पुढे काय करायचं हे डोक्यात नाही. आज आम्ही पुढे काही धोरण ठेवलेलं आहे की आपल्या भागातले राहिलेले प्रश्न असतील ते अत्यंत जिद्दीनं सोडवायचे. आज आमचे चिरंजीव राजेंद्र गावडे हे तुमच्या पुढे येत असताना तुम्हाला सांगायचं, हा ग्रॅज्युएट मुलगा आहे, MA झालेला आहे. माझ्या आमदारकीच्या काळात त्याने मुंबई पासून तर खालपर्यंत सगळं प्रशासन पाहिलेलं आहे, सगळे कामं केलेलं आहे, तरी सगळ्याला माहिती आहे. कैलासवासी सोनभाऊ गावडे यांनी चालवलेले. आज मी स्वतः, आज जरी माझा वेळ असला तरी मी कुठलाही माणूस घरी आला का मी पहिला कलेक्टरला फोन लावतो, कमिशनरला फोन लावतो, मंत्र्याला फोन लावतो, आमदारला फोन लावतो, फौजदारला फोन लावतो. ज्याचे ज्याचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. आणि म्हणून म्हणजे एक विनंती आहे की आता माझ्यावर थोडासा ज्या पक्षाने अन्याय झालेला आहे तो न्याय देण्यासाठी तुमच्या दारात आलेलो आहोत. तुम्ही आयुष्यभर आमच्या कुटुंबावर प्रेम केलेला आहे. सुरेंद्र गावाने फार मोठा इतिहास आहे. तो फूल असेल, जे जे प्रश्न तुमचे राहिले, आता काही सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे, काही छोटे मोठे प्रश्न असतील, मी नाथमालेच्या साक्षीनं तुमच्या पदात साक्षर होतो. हे सगळे प्रश्न येत्या 5 वर्षात तुमचे सोडवण्याची ग्वाही तुम्हाला देतो. फक्त तुम्ही एक मत कमळावर द्या. कुठलीही शंका बाळगू नका, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका, कोणाच्या बोलतामाला बळी पडू नका. घेतलं नाही तो आता म्हणतो समाजामध्ये मराठा समाजाने माझ्यावर फार मोठं प्रेम. मी आमदार असताना मला सगळ्यात जास्त मतदान आपल्या भागाचं झालं, पण पूर्व भागात मांडवगण त्या भागामध्ये सुद्धा झालं. का झालं त्याची जबाबदारी आम्ही स्वीकार. कारण इकडे तरी तरुण पिढी चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे. कुणी काही अफवा सोडतील, कुणी काही नाटकं करतील, त्याच्या आरे न जाता कमळ 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 या चित्रावर पटनापुढं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा, एवढीच आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द.